विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं हे दुसरंच लेक्चर आहे। पहिलं लेक्चर अपलोड करून खूप दिवस झाले। मधल्या काळात काय केलं आपण की ते ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू केले आपण। काल आपण ते डिक्लेअर केलं। 15 तारखेपासून क्लास आपण सुरू करणार आहे आणि मी त्याच्याबद्दल बोललोय तुम्हाला। ॲडमिशन्स बऱ्यापैकी कन्फर्म झालेत, लक्षात घ्या। आणि थोड्या दिवसांनी माझी टीम पण मला येऊन जॉईन होते। आम्ही मग 8, 9, 10 चे सुद्धा ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू करणार आहे। माझा नंबर ऑलरेडी मी मुलांना दिलेला आहे। एक मिनिट हां, ज्यांना माझ्याकडे नवीन मुलं बरं का, जे जस्ट 10th पासून 11th मध्ये गेलेत किंवा 11th पासून आता 12th मध्ये गेलेत, यांच्यासाठी मी ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू केलेत। ओके, आणि जे काही व्हिडिओ असतील थिओरॉटिकल ते मी प्रायव्हेटली पब्लिश करणार आहे। आणि त्याच्यामुळे काय करा की जे काही इंटरेस्टेड आहेत ना त्यांनी मला या नंबरवर कॉल करा। ओके, उचलला गेला नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज करा, मी रिटर्न कॉल करेन। आणि हे चॅनल मी सकाळच्या स्ट्रॅटेजी पण बोललोय, हे फक्त CET साठी असेल। म्हणजे काय होईल, माझा मेन फोकस हा माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत CETची मुलं। यांचं मी काय 2 वर्ष घेऊ शकतोय, पण CETच्या मुलांसाठी रोज जास्त व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करायचे आहेत मला। आणि म्हणून मी असं करतोय, ही मुलं बाजूलाच ठेवतोय आणि या चॅनलवर फक्त CET। ओके, आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण एकदा डिस्कस केले की 25% पार्ट हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा असतोच, कुठलीही एक्झाम घ्या। रिॲक्शन्स म्हणलं की नको नको वाटतं, याचं रिझन आहे हे केमिस्ट्री म्हणलं ना थोडंसं पाठांतर येते त्याच्यामध्ये आणि ते समजलंच नाही आहे तर पाठ काय करायचं, लक्षातच राहत नाहीत, असे इश्यू होत आहेत। बरं, केमिस्ट्रीचा रेग्युलर अभ्यास व्हायला पाहिजे। ओके, डेली म्हणजे आठवड्यातून 6 तास, रोज 1 तास म्हणूया आपण आणि 1 दिवस ब्रेक म्हणूया आपण, या गोष्टी गरजेच्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, मी तुम्हाला आता स्ट्रॅटेजी काय देतोय बघा, की काय होतं की आपल्या कॉलेजेसमध्ये ऑफलाईन क्लासेसमध्ये जेव्हा केमिस्ट्रीचं लेक्चर असतं ना तेव्हा सर एखादी रिॲक्शन एक्सप्लेन करतात, समजते की आपल्याला समजते रिॲक्शन, पण ते पुन्हा लक्षात राहत नाही, ती तेवढ्यापुरतीच लक्षात राहते। ओके, मग यात उपाय काय केला पाहिजे तुम्हाला मी सांगतो। एक तर रिॲक्शनचे चार्ट बनवा, असे सगळे मी पण तुम्हाला सांगितलं की रिॲक्शनचे चार्ट बनवा, रोज प्रॅक्टिस करा। ओके, पण खरी मेन ट्रिक काय सांगू का, की एक्झरसाइज सॉल्व करणे, जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करणे। मग तिथं आपण थिंकिंग करतो, अरे याची रिॲक्शन याच्यावर होते, नक्की काय होईल। आणि खरं सांगू का, ज्याला मेकॅनिझम बऱ्यापैकी समजतं बघा, आता ही खूप मोठी गोष्ट आहे। म्हणजे 2013ला जेव्हा पोर्शन चेंज झाला ना तेव्हा हे मेकॅनिझम इन्क्लूड झाले, नाही तर त्याच्या अगोदर मेकॅनिझम काही नव्हते। मग ती बिचारी मुलं पाठच करायची, हे याच्यावर रिॲक्ट झालं की हा प्रोडक्ट, हा बाय प्रोडक्ट, नुसतं पाठांतर। मेकॅनिझम इन्क्लूड केल्यामुळे निदान आपल्याला कळालं तरी ना की इलेक्ट्रॉनची मुवमेंट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या बऱ्यापैकी। मग कसं आहे बघा की आता आपण काय करूया माहिती आहे का, मी एक हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन पासून सुरुवात करूया आज। मी अगोदर काय करतो की बऱ्यापैकी रिॲक्शन्स तुम्हाला एक्सप्लेन करतो त्याच्यातल्या। बऱ्यापैकी रिॲक्शन्स म्हणजे प्रिपरेशन रिॲक्शन असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील। अल्किल हलाइडच्या आज कंप्लीट करूया, नेक्स्ट मग अरिल हलाइड घेऊया, म्हणजे सँडमेयर्स रिॲक्शन मिळेल नेक्स्ट लेक्चरमध्ये। पण आज पहिलं लेक्चर अल्किल हलाइड घेऊया। पण आज काय करायचं, आपण सगळ्या रिॲक्शन एक्सप्लेन झाल्यानंतर मी तुमच्या बरोबर या व्हिडिओमध्ये ना एक्झरसाइज सॉल्व करेन त्याच्यातला। ओके, एक 10 ते 15 क्वेश्चन आपण सॉल्व करूया, मग कसं आठवायचं, ह्याच्यावर कसा फोकस करायचा हे तुमच्या पण लक्षात येईल। मग विद्यार्थी मित्रांनो, नको वेळ घालवायला, आता लगेच आपण प्रिपरेशन रिॲक्शन स्टार्ट करूया। आता लक्ष द्या। ओके, बघा की आपल्याला ना अल्किल हलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे। ओके, म्हणजे बघा की यात अल्किल ग्रुप आहे। मग आपण लास्ट लेक्चरला बघितलं अल्किल ग्रुप, मिथिल, इथिल, आयसोप्रोपिल, एन प्रोपिल, सेकंडरी ब्युटिल, टर्शरी ब्युटिल, आयसोब्युटिल, म्हणजे बघा खूप आहेत तसे अल्किल ग्रुप। आणि एक्स म्हणजे कुठल्या हॅलोजन आहेत सांगा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन। आता लक्ष द्या, मी इथं फळ्यावर काय लिहितोय बघा, हॅलोजनेशन। ओके, आता लक्ष द्या, हॅलोजनेशन याचा अर्थ मला हॅलोजन बरोबर रिॲक्शन करायची आहे। आता हे माझं शिकवणं एकदम बेसिक असणार आहे, म्हणजे ज्यांना ह्या गोष्टी येत आहेत ना बघा, एक ज्यांना रिॲक्शन्स ऑलरेडी जमत आहेत ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही आहे बरं का। ज्यांना काहीच जमत नाही ना, अगदी 0 पासून स्टार्ट करायचे अशा मुलांसाठी घेतोय बरं का। त्यामुळे खूप हळू सांगतोय, त्यामुळे येत असेल ना तर व्हिडिओ स्किप करा मित्रांनो, प्लीज। आता लक्ष द्या, म्हणजे हळू सांगायचं आहे मला। हॅलोजनेशन म्हणजे हॅलोजन बरोबर रिॲक्शन। आता मला अल्किल हलाइड तयार करायचं आहे, मग हॅलोजनेशन कुणाचं करायचं आहे मला, हॅलोजनेशन ऑफ अल्केन करायचं आहे। ओके, हॅलोजनेशन ऑफ अल्केन।
आता अल्केन कोण आहे? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन ह्या गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. म्हणजे एक कार्बन असेल तर मिथेन, दोन असेल तर इथेन, त्याप्रमाणे. होतं काय की हॅलोजनेशन करताना फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे 4 हॅलोजन आहेत. ओके, आता बघा हॅलोजनेशन करताना आपण फ्लोरीन बरोबर रिॲक्शन घेणार नाहीये, कारण फ्लोरीनच्या रिॲक्शन या एक्सप्लोजिव्ह असतात. लक्षात घ्या, अनकंट्रोलेबल. आता कोण करणार अशी रिॲक्शन? जिथं एक्सप्लोजन स्फोट होत असेल तर रिॲक्शन आपण करणारच नाहीये. आता तुम्हाला वाटतंय ना, मी तुम्हाला सांगतो 2016 किंवा 17 ना, तुम्ही चेक करा, त्यात हाच क्वेश्चन आलाय. रिॲक्शन्स ऑफ विच ऑफ द फॉलोइंग हॅलोजन्स आर एक्सप्लोजिव्ह? आन्सर कोण आहे? फ्लोरीन. ओके, दुसरी गोष्ट बघा, आयोडीनच्या रिॲक्शन रिव्हर्सिबल असतात. आयोडीनच्या रिॲक्शन कशा असतात? रिव्हर्सिबल. म्हणजे होणार काय बघा, हा अल्केन बघा प्लस आयोडीन, बघा अल्केन प्लस आयोडीन, हे अल्किल आयोडाइड तयार होईल, पण HI सुद्धा तयार होतंय आणि हे दोघं एकमेकावर रिॲक्ट होत आहेत आणि हे दोघं परत रिजनरेट होतात. मग याला कसली रिॲक्शन म्हणायचं सांगा बघू? रिव्हर्सिबल. विद्यार्थी मित्रांनो बघा, मी एक एक पॉईंट परफेक्ट घेणार आहे, पण आपण स्टार्टलाच ठरलंय की सगळ्या रिॲक्शन एकदा तुम्हाला मी एक्सप्लेन केल्या की आपण एक्झरसाइज सॉल्व्ह करणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे बघा, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. एक्झरसाइजमध्ये हेच क्वेश्चन असणार आहेत. बघा मग आता उपाय काय बघा, की फ्लोरीनच्या रिॲक्शन तर करायचंच नाही आहे, एक्सप्लोजिव्ह आहे, पण आयोडीनच्या रिॲक्शन मला हा प्रॉडक्ट पाहिजे. मग अशा वेळेस आपल्याला याला डिकम्पोज करावं लागेल. HI ला काय करावं लागेल? डिकम्पोज. आता HI ला जर डिकम्पोज केलं तर साहजिक काय रिव्हर्सिबल रिॲक्शन होणारच नाही आहे. मग HI ला डिकम्पोज करण्यासाठी कोण यूज होतात? ही MCQ आहे. तर इथं यूज होतात ऑक्सिडायझिंग एजंट लाईक HgO नाहीतर HiO3. HgO आणि HiO3. मग हे कोण आहेत? ऑक्सिडायझिंग एजंट. ते कुणाला डिकम्पोज करतायत? HI ला. का? कशासाठी? टू प्रिव्हेंट रिव्हर्सिबल रिॲक्शन. आले काय MCQ लक्षात? माझी मेथड फॉलो केली तुम्ही की तुमचे सगळे MCQ पण क्लिअर होणार आहेत. लक्षात घ्या, हे जे बोलतोय ना हे सगळं लिहून काढायचं आहे. आता नेक्स्ट क्लोरीन बद्दल बोलतोय. आता क्लोरीनची रिॲक्शन होत असताना, म्हणजे अल्केन आणि क्लोरीनची रिॲक्शन होत असताना आपल्याला इथं UV लाईट यूज करायचे आहे. अल्ट्राव्हायोलेट लाईट किंवा डिफ्यूजर सनलाईट, म्हणजे एकदम प्रखर नाही, डिफ्यूजर सनलाईट किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईट. कशासाठी? हे पण MCQ आहे. आता होतं काय बघा, ही जी डिफ्यूजर सनलाईट आहे ना, साहजिक आहे त्याच्यात एनर्जी असते रे, लाईटमध्ये एनर्जी असते. आणि हे काय करते की क्लोरीन क्लोरीन बॉन्ड जो आहे ना तो नॉन पोलर आहे बरं का, नॉन पोलर आहे, तो बॉन्ड ब्रेक करते. मग हा बॉन्ड ब्रेक झाला की फ्री रॅडिकल्स तयार होणार. म्हणजे अल्ट्राव्हायोलेट लाईट लिहून घ्यायचं बरं का MCQ. अल्ट्राव्हायोलेट लाईट ड्युरिंग क्लोरिनेशन इज यूज्ड टू प्रोड्यूस Cl डॉट फ्री रॅडिकल्स. त्यामुळं ही लाईट या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करते, पण ती कार्बन हायड्रोजन हा जो पोलार आहे बऱ्यापैकी बॉन्ड, तो ब्रेक करत नाही. मग त्याच्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते UV लाईट कुठून मिळते ना आपल्याला. म्हणजे तुमच्या लक्षात आलं, फ्लोरीन एक्सप्लोजिव्ह, आयोडीन रिव्हर्सिबल. टाळण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट ते HI ला काय करतायत? डिकम्पोज. क्लोरिनेशनच्या वेळेस अल्ट्राव्हायोलेट लाईट फ्री रॅडिकल्स फॉर्म करतात. आता ब्रोमीन उरलं. आता ब्रोमीनच्या वेळेस वर लिहितो मी की अनहायड्रस ॲल्युमिनियम ब्रोमाइड यूज होतं. अनहायड्रस ॲल्युमिनियम ब्रोमाइड. बरं, अनहायड्रस ॲल्युमिनियम ब्रोमाइडचा रोल काय? बरं, रिॲक्शन कुणावर बोललो होतो आपण सांगा? ब्रोमीन. त्यावेळेस काय होतं की हा बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं Br+ तयार होतं. ओके, आणि AlBr4 तयार होतं. लक्षात घ्या. म्हणजे ॲल्युमिनियम ब्रोमाइडचा रोल काय? Br+ प्रोड्यूस करायचं आहे. प्लस लिहिल्यावरती मी, मग हा अट्रॅक्ट कुणाकडे होणार आहे? मायनसकडं. मायनस म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. म्हणजे हे तर सबस्टिट्यूशन जे होणार आहे ना ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे. कसलं आहे सांगा? इलेक्ट्रोफिलिक. मग तुमच्या लक्षात सगळं आलंय. मग पहिला पॉईंट क्लिअर झाला. हॅलोजनेशन तुमच्या वहीत पॉईंट लिहा, मग आपण नेक्स्ट रिॲक्शन बघूया. आता दुसरी रिॲक्शन काय आहे बघा, ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड्स टू द अल्किन. ओके, आता हॅलो ॲसिड्सचे एक्झाम्पल्स कोणते आहेत? ओके, HCl, HBr, HI,
HF. साहजिक आहे, हे नकोच आहे आपल्याला. ओके, HF नकोच आहे. आता समजून घ्या, मेनली या दोघांच्याच रिॲक्शन जास्त असतील. पण आता बघा, हे हॅलो ॲसिड्स आहेत, पण ॲडिशन कोणाला करायचं आहे? अल्कीनमध्ये. आता अल्कीनचा काय इश्यू आहे बघा, की अल्कीनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार, बरोबर आहे. आणि ॲडिशन ही नेहमी अक्रॉस डबल बॉन्ड होणार. मग तुम्हाला कोण ॲड करायचं? H आणि Br. मग एका कार्बनजवळ H, एकाजवळ Br, हे तुम्हाला माहिती आहे. पण आता तुम्हाला मी थोडंसं रिकॉल काय करतोय बघा, आठवतोय का? सगळ्यांना माहिती आहे हे मार्कोनिकॉफ्स रूल, पॅरॉक्साईड इफेक्ट. मग मार्कोनिकॉफ्स रूल आणि पॅरॉक्साईड इफेक्ट हे 2 पॉईंट आपल्याला आता स्टडी करायचे आहेत. ओके, मी जस्ट एक्सप्लेन करतोय. इथं डबल बॉन्ड आहे, इकडे एक कार्बन आहे, इकडे एक कार्बन आहे. मग इथं हे सिमेट्रिकल अल्कीन आहे, सिमेट्रिकल. मग काही इश्यू नाही आहे, कुठलाच रूल वापरायची गरज नाही आहे. पण जर मी असं अल्कीन घेतलं तर बघा, आता कार्बनची व्हॅलेन्सी 4 असल्यामुळं इथं डबल बॉन्ड आहे, म्हणजे या हायड्रोजन, या कार्बनजवळ 2च हायड्रोजन, सिंगल बॉन्ड 3 हायड्रोजन. आता या कार्बनजवळ 1, 2, 3 बॉन्ड आहेत, मग एकच हायड्रोजन. आता इथं जर मी मार्कोनिकॉफ्स रूल म्हटलं तर बघा, याच्यात कसं असतं की ब्रोमीन हा निगेटिव्हली चार्ज असतो, तो पोलर आहे ना, आणि हायड्रोजन आपण पॉझिटिव्ह. मग निगेटिव्ह पार्ट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे हा ब्रोमीन इथं अटॅच होईल आणि इकडं हायड्रोजन. मग हायड्रोजन बघा, ॲडिशन झाली की डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार. म्हणजे इथं कोण अटॅच झालं सांगा? ब्रोमीन. डबल बॉन्डचं काय सांगा? सिंगल बॉन्ड, CH2 काय? CH3. मग हा तुमचा मेजर प्रोडक्ट. पण हे अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल. पण जर आपण पॅरॉक्साईड इफेक्ट घेतला, म्हणजे ही रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ पॅरॉक्साईड, मग त्यावेळेस टोटली उलट होतं. लक्षात घ्या, याचं मेकॅनिझम आहे ते पण मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करणार आहे, नीट लक्ष द्या. आता ऐका मी काय सांगतो ते कसं आहे बघा, की मी तुम्हाला आता जस्ट सांगितलं की ॲडिशन ऑफ हॅलो ॲसिड्स टू अल्कीन, मग मार्कोनिकॉफ्स रूल आणि पॅरॉक्साईड इफेक्ट. आता मी तुम्हाला काय सांगतोय बघा, की हा जो मार्कोनिकॉफ्स रूल काय इश्यू नाही आहे, जिथं कमी हायड्रोजन आहे तिथं निगेटिव्ह पार्ट, जिथं जास्त हायड्रोजन तिथं पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे कुठं कर हे sp2, जिथं डबल बॉन्ड आहे तिथल्या कार्बनचा विचार करतोय आपण. आता पॅरॉक्साईड इफेक्ट हा फक्त HBr साठी आहे, या दोघांसाठी नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही फसू शकताय. म्हणजे तुम्हाला असं दिलंय अल्कीन, ओके, आणि रिॲक्शन दिले HCl आणि ॲरोवरती लिहिलंय पॅरॉक्साईड. नाही, पॅरॉक्साईड इफेक्ट ॲप्लिकेबल. का सांगतो? लक्ष द्या. HBr मधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागते, त्या तुलनेत या दोघांमधला बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. त्यामुळे पॅरॉक्साईड इफेक्ट तिथं ऑब्झर्व केला जात नाही. HI साठी एनर्जी कमी आहे, पण तिथं काय होतं की आयोडीनचे जे फ्री रॅडिकल्स आहेत ना, ते अक्रॉस डबल बॉन्ड रिॲक्ट होण्याच्या ऐवजी स्वतःच रिॲक्ट होतात आणि आयोडीन मॉलिक्यूल फॉर्म करतात, I2 फॉर्म करतात. त्याच्यामुळं पॅरॉक्साईड इफेक्ट हा फक्त HBr साठी आहे. ही एक MCQ आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी रिॲक्शन पण तुमच्या लक्षात आले, मी जास्त घेतलेलं नाहीये, याच्यात लक्षात घ्या. मार्कोनिकॉफ्स रूल, पॅरॉक्साईड इफेक्ट. आता 11th स्टँडर्डच्या पुस्तकात आहे की नाही, की मेकॅनिझम पण दिलंय बरं का, आणि त्यात सगळं डिटेलमध्ये त्यांनी एक्सप्लेन केलंय. तुम्हाला सांगू का, जेव्हा बेन्झॉइल पॅरॉक्साईड तुम्ही यूज करणार, मग फर्स्ट स्टेपमध्ये ना तो बेन्झिल, ठीक आहे, म्हणजे फ्री रॅडिकल्स फॉर्म होतात, लक्षात घ्या. आणि हे फ्री रॅडिकल काय करतायत की हायड्रोजनला ॲब्स्ट्रॅक्ट करून ब्रोमीनचे फ्री रॅडिकल तयार होत आहेत. आणि ब्रोमीनचे फ्री रॅडिकल पुन्हा अल्कीन बरोबर जेव्हा रिॲक्ट होतोय ना, तेव्हा 2 पॉसिबिलिटी असतात, प्रायमरी किंवा सेकंडरी. म्हणजे होतं काय की जो सेकंडरी रॅडिकल असतो ना, तो मोर स्टेबल असतो आणि त्याच्यामुळं पॅरॉक्साईडमध्ये अँटी मार्कोनिकॉफ्स रिॲक्शन होते. म्हणजे दुसरा पार्ट तुमच्या बऱ्यापैकी लक्षात आला असेल. आपण काय करतोय, पटपट रिॲक्शन डिस्कस करूया आणि मेनली आपल्याला एक्झरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. मग चला आपण आता नेक्स्ट रिॲक्शन डिस्कस करूया. आता लक्ष द्या की बघा, अल्किल हॅलाइडच्या प्रिपरेशनच्या 4च रिॲक्शन्स आहेत, ओके. त्यातल्या आपण आता 3ऱ्यापर्यंत आलेलो आहे, फ्रॉम अल्कोहोल. पण अल्कोहोलच्या बघा ना किती रिॲक्शन्स आहेत, ओके. त्यामुळे हे डिटेलमध्ये तुमची थोडंसं डिस्कस करतो मी. एक तर अल्कोहोलचे रिॲक्शन PCl3, PCl5 किंवा थायोनिल क्लोराईड बरोबर झालं की अल्किल हॅलाइड तयार होतं, ओके. एक समजून घ्या आता, हे थायोनिल क्लोराईड बरोबर अल्कोहोलची रिॲक्शन झाली की चला अल्किल क्लोराईड तयार होणार ना, बरोबर ना, अल्किल क्लोराईड, कारण इथं क्लोरीन आहे. पण त्या रिॲक्शनमध्ये ना काय होतं, याच्या रिॲक्शनमध्ये तयार होतं HCl आणि सल्फर डायऑक्साईड. आणि हे 2 ॲरो काय इंडिकेट करतात मला सांगा, अपवर्ड डायरेक्शन आहेत. म्हणजे ते कोणत्या स्टेटमध्ये आहेत, गॅसियस. याचा अर्थ ते आपोआप वेगळे होणार, गॅसियस, आणि जो पाहिजे तो प्रोडक्ट तयार होणार ना. त्यामुळं एक महत्त्वाची MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट रिॲक्शन. म्हणजे कुणावर रिॲक्शन बेस्ट आहे, तर थायोनिल क्लोराईड बरोबर. का,
इथं सुद्धा अल्किल हलाईड तयार होतं की, पण तिथं पुन्हा सेपरेशन करावं लागतंय ना, आणि ते डिफिकल्ट आहे. आणि त्याच्यामुळं बेस्ट रिॲक्शन आहे SOCl2 बरोबर अल्किल हलाईडचे प्रिपरेशन. आता नेक्स्ट HCl. MCQ महत्वाची, कारण अल्कोहोलची रिॲक्शन हायड्रोजन क्लोराईड बघा, आणि ते पण इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस झिंक क्लोराईड ZnCl2 ची गरज आहे तिथं. आणि HCl आणि तो जो झिंक क्लोराईड मी बोललो ना आता, ह्या कॉम्बिनेशनलाच आपण लुकास रिएजंट असं म्हणणार आहे. काय म्हणणार आहे सांगा? लुकास. आणि लुकासच्या रिॲक्शन्स आपल्याला अल्कोहोल टॉपिकमध्ये डिटेलमध्ये आहेत, तरी आता पण डिस्कस करूया ना आपण. हा बघा, लुकास रिएजंट हा टर्शरी बरोबर इमिजिएटली रिॲक्ट होतो, कारण टर्शरी हा मोर स्टेबल असतो, तिथं इमिजिएटली तो रिॲक्ट होतोय. सेकंडरी बरोबर वेळ लागतोय, प्रोलॉंग हिटिंग, आणि प्रायमरी बरोबर लवकर रिॲक्ट होतच नाहीये. म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरीला आपण डिस्टिंग्विश करू शकतो युझिंग लुकास रिएजंट. ऍक्च्युली ते डिस्टिंग्विश टोटली वेगळेच आहेत बरं का. आता HBr. आता HBr बरोबर रिॲक्शन असेल ना, तर त्याला आपल्याला NaBr आणि H2SO4 ची गरज असते. साहजिक आहे, सेकंडरी टर्शरी मोर रिॲक्टिव्ह आहे, त्यामुळे तिथं डायल्यूट H2SO4 पाहिजे. पण जर प्रायमरी असेल तर HBr ची रिॲक्शन करत असताना कुणाबरोबर अल्कोहोल आणि HBr, ॲरोवरती NaBr पाहिजे, प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेणं गरजेचं आहे. पण HI ना हा ऑलरेडी रिॲक्टिव्ह आहे, बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे, तो इझिली बॉन्ड ब्रेक करण्यासाठी कमी एनर्जी लागणार आहे. त्यामुळे जसं HClच्या वेळेस अनहायड्रस झिंक क्लोराईड, HBrच्या वेळेस NaBr H2SO4, तसं इथं काही गरज नाही आहे. आता PBr3 आणि PI3 च्या रिॲक्शन PCl3 प्रमाणेच होणार. ओके, पण PBr5 आणि PI5 हे अस्तित्वातच नाही आहेत, हे लक्षात घ्या बरं का. जसं इथं PCl5 तुम्हाला वाटेल चला PBr5 PI5, पण ते डज नॉट एक्झिस्ट. मग बेस्ट रिॲक्शन थायोनिल क्लोराईड, हे कोण आहे? लुकास. इथं NaBr, मग डायल्यूट केव्हा आणि कॉन्सन्ट्रेटेड, प्रायमरी असेल तर कॉन्सन्ट्रेटेड, आणि सेकंडरी आणि टर्शरी असेल तर डायल्यूट H2SO4. आता इथं बघा, पण या सगळ्या रिॲक्शन नंतर हे जे अल्किल आयोडाईड तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, बघा ही MCQ आहे आयोडाईड, तर तुम्हाला अल्कोहोलची रिॲक्शन एक तर सोडियम आयोडाईड किंवा पोटॅशियम आयोडाईड किंवा ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फोरिक ॲसिड लक्षात ठेवा. आता लगे हात आपण चौथी रिॲक्शन पण एक्सप्लेन करूया. चौथी रिॲक्शन मी सांगतोय काय ते बघा, की अल्किल हलाईड पासून अल्किल हलाईडच तयार करायचं आहे, म्हणजे आपल्याला हॅलोजन एक्सचेंज म्हणूया, हॅलोजन एक्सचेंज. आणि या चौथ्या रिॲक्शन वरतीच जेईला सुद्धा, नीटमध्ये सुद्धा क्वेश्चन CET मध्ये आलेले आहेत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला फ्लोराईड ओके किंवा आयोडाईड फॉर्म करायचा आहे, म्हणजे इकडं हॅलोजन वेगळा आहे पण त्याला फ्लोराईडमध्ये कन्वर्ट करायचं आहे, इकडं हॅलोजन वेगळा आहे त्याला आयोडाईडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर तुम्हाला सांगू का CET प्रश्न काय होतो माहिती आहे का, कोणत्या रिॲक्शनचा यूज होणार, तर फ्लोराईडसाठी स्वार्ट रिॲक्शन आणि आयोडाईडसाठी फ्लिंकेनस्टाईन रिॲक्शन. मग विद्यार्थी मित्रांनो 4 प्रिपरेशन रिॲक्शन तर झाल्या. ओके, आता आपण काय करूया की अल्किल हलाईडच्या केमिकल रिॲक्शन्स बघूया. बघा आता आपण काय करूया माहिती आहे का, बघा लक्षात घ्या की एकदमच एक चार्ट तयार करूया, जरासं वेळ लागेल पण डिटेल होईल. बघा आपण आता काय बघितलं की अल्केन आणि अल्कोहोल पासून अल्किल हलाईड तयार केलं बघितलं. हॅलोजन एक्सचेंज मी जरा बाजूला ठेवतोय बरं का, म्हणजे आपण फ्लिंकेनस्टाईन आणि स्वार्ट जस्ट आत्ता बघितलं होतं, ते मी लिहित नाहीत. आता अल्किल हलाईड पासून परत मला अल्केन मिळू शकतं, अल्किल हलाईड पासूनच अल्किन सुद्धा फॉर्म होत आहे, आणि अल्किल हलाईड पासून अल्कोहोल रिजनरेट होतंयच. म्हणजे आता पहिली गोष्ट आपण काय लक्षात ठेव, स्टार्टलाच काय बोललो व्हिडिओत मी बघा की केमिस्ट्रीमध्ये थोडंसं पाठांतर किंवा मेमरायझेशन येतंय, मग आपण काही गाणी बिणी तयार करणार नाही लक्षात घ्या, किंवा तसले फालतू नको आहे शॉर्टकट कुठले. आपण बघा अल्केन अल्किन अल्कोहोल, परत अल्केन अल्किन आणि अल्कोहोल जनरेट होत आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, अल्किल हलाईड पासून अल्केन आहे ना, रिॲक्शन विथ सोडियम मेटल, सॉल्वंट ड्राय इथर, रिॲक्शनचं नाव वुड्स रिॲक्शन. आता शांतपणे बघा की वुड्स रिॲक्शनमध्ये तयार कोण होतं, हायर अल्केन्स तयार होतात, त्याच्यात मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड, मिथेन कॅन नॉट बी प्रोड्यूस्ड. जर बघा अल्किल हलाईड त्यात 2 मॉलिक्युल्स लागतात,
पण ते वेगळे वेगळे घेतले आपण वेगळे वेगळे तर काय होतं की आर आर किंवा आर डॅश किंवा आर आर डॅश 3 वेगळे वेगळे अल्केन तयार होऊ शकतात. पण हे दोघं सिमेट्रिकल आहेत, आर 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 डॅश, पण हे अनसिमेट्रिकल आहे. तर हा मायनर आणि हे मेजर. आले का एमसीक्यूज लक्षात ठेवा. ओके, म्हणजे अल्किल हलाइड पासून अल्केन तयार होऊ शकतं वुड्स रिॲक्शन. मेटल कुठलं? सोडियम मेटल हे डोक्यात ठेवायचं. ओके, आता नेक्स्ट अल्किल हलाइड पासून तुम्हाला अल्कीन तयार करायचं आहे. मग आता लक्ष द्या, रिॲक्शन विथ अल्कोहोलिक KOH. मग अल्कीन तयार होत असताना हॅलोजन रिमूव्ह करायचं आहे, त्यातला एक हायड्रोजन पण रिमूव्ह करावं लागणार आहे. त्यामुळे रिॲक्शनचं नाव आहे डिहायड्रो हॅलोजनेशन. विद्यार्थी मित्रांनो सांगू का, असे चार्ट मी थिअरीच्या वेळेस पण घेतलेत. अल्किन म्हणजे अल्किल हलाइडची रिॲक्शन ही 2 वेळा कदाचित एक्सप्लेन पण केले अगोदर. पण आपलं आज सुरुवातीला कसं ठरलंय की आपण हे पटपट एक्सप्लेन करूया, पण मेनली रिॲक्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागतं? एक्झरसाइज. आणि सगळ्यात महत्त्वाचा रूल सांगू तुम्हाला मी की तुम्ही इतरांना मदत केली पाहिजे. म्हणजे ज्याला तुमच्या रिॲक्शन्स परफेक्ट असतील ना, तर तुम्ही इतरांना एक्सप्लेन करा, तुमच्या चांगल्या मित्रांना, त्यात तुमचं ते इम्प्रूव्ह होत जाणार आहे. बरं, डिहायड्रो हॅलोजनेशन. बरं, डिहायड्रो हॅलोजनेशन म्हणजेच इलिमिनेशन रिॲक्शन. मग या रिॲक्शनमध्ये होतं काय? लक्षात घ्या की अल्किल हलाइड समजून घ्या, बघा असं आहे. ओके, इथं हॅलोजन आहे, इथं हायड्रोजन आहे. मग हे सिंगल बॉन्ड आहे बरं का सुरुवातीला. मग हे दोघं रिमूव्ह केले, डी म्हणजे रिमूव्ह. मग डिहायड्रो हॅलोजन रिमूव्ह झाले की मग इथं सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड आणि अल्किन तयार होणार, हे लक्षात घ्या. बरं, आता ऐका, इथं मी अजून काय सांगतोय बघा की सेटझेफ रूल हे एक इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. सेटझेफ रूल तो मी अगोदर एक्सप्लेन केलाय, आता परत एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. आता कार्बन 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 असं आहे आणि इथं आहे डबल बॉन्ड. ओके, इथं समजून घ्या हा हॅलोजन आहे. रिॲक्शनचं नाव काय? डिहायड्रो हॅलोजनेशन. आता शांतपणे लक्ष द्या, जर मी इथला हॅलोजन रिमूव्ह केला, पहिला ऑप्शन, इथला हायड्रोजन रिमूव्ह केला तर इथं डबल बॉन्ड क्रिएट होईल. ओके, पण दुसरा ऑप्शन आहे, मी जर या कार्बन जवळचा हायड्रोजन रिमूव्ह केला, हायड्रोजन X, तर इथं डबल बॉन्ड येईल मध्ये. आता होतं काय बघा, हे आहेत डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, हे दोघं आहेत डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. मी तुम्हाला ना सेटझेफ रूल तोंडी पटकन एक्सप्लेन करतोय बघा. आता हे जे डबली बॉन्डेड कार्बन आहेत ना, इकडं कुठला अल्किल ग्रुप नाही आहे, इकडं एक अल्किल ग्रुप आहे इथिल, मग अल्किल ग्रुप 1 आहे. आता हे डबली बॉन्डेड आहेत, इकडं मिथिल, टोटल 2 अल्किल ग्रुप आहेत. मग सेटझेफ रूलनुसार जेवढे जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतील तो मोर स्टेबल असतो आणि तो मेजर प्रॉडक्ट असतो. मग या ठिकाणी हा मेजर प्रॉडक्ट आणि हा मायनर प्रॉडक्ट. मग हे तुम्ही लक्षात ठेवा डिहायड्रो हॅलोजनेशन मध्ये सेटझेफ रूल. आता तिसरं, अल्किल हलाइडची रिॲक्शन ॲक्वियस KOH बरोबर झाली की अल्कोहोल तयार होतं. काय तयार होतं? अल्कोहोल. आता लक्ष द्या, जर अल्किल हलाइडची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल बरोबर झाली इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होतं. काय होतं? ग्रिग्नार्ड्स रिएजंट. मोस्ट इम्पॉर्टंट, मॅग्नेशियम मेटल म्हणलं की ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. मग लक्षात आलं का इथं? मग इथं MCQ काय माहिती आहे का की RMG मध्ये कुठल्या टाईपचा बॉन्ड असतो आणि MgX मध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड असतो हे आपल्याला बघावं लागेल. ओके, ती MCQ आहे. आता त्याच्यानंतर बघा, जर अल्किल हलाइडची रिॲक्शन RONA म्हणजे सोडियम अल्कॉक्साइड बरोबर झाली की इथर तयार होतं. अरे पण सोडियम अल्कॉक्साइड तयार होण्यासाठी अल्कोहोलची रिॲक्शन म्हणजे बघा इथं लिहितो मी की अल्कोहोलची रिॲक्शन सोडियम मेटल बरोबर झाली की सोडियम अल्कॉक्साइड तयार होते. त्याची रिॲक्शन अल्किल हलाइड बरोबर झाली की इथर तयार होतं. त्याची रिॲक्शन बघा RCOOAG म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड. अल्किल हलाइडची रिॲक्शन सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड बरोबर झाली की ईस्टर तयार होतं. अल्किल हलाइडची रिॲक्शन एक्सेस अमोनिया बरोबर झाली की प्रायमरी अमाइन तयार होतं. एक्सेस, आता हा टॉपिक आपण कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजनमध्ये डिटेलमध्ये घेणार आहे. अल्कोहोल फिनॉल इथरमध्ये हे पण डिटेलमध्ये होणार आहे. बरं, या रिॲक्शनचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस, पण आत्ता पण झालं म्हणून काय हरकत नाही ना. बरं, आता प्रॉडक्ट किती झाले बघा, बघू. अमाइन
अल्केन, अल्किन, अल्कोहोल 4, 5, 6, 7. आता एक राहिले अजून सायनाइड आणि आयसोसायनाइड. ते मी इथं लिहितो. म्हणजे अल्किल हॅलाइडची रिॲक्शन अल्कोहोलिक केसीएन बरोबर झाली किंवा एजीसीएन. केसीएन बरोबर झाली की अल्किल सायनाइड आणि एजीसीएन बरोबर झाली की आयसोसायनाइड तयार होतं. मग विद्यार्थी मित्रांनो काय करा माहिती आहे का, हा चार्ट लिहून काढा तुम्ही. ओके, मग लगेच आता रिॲक्शन तर कंप्लीट आहेत, आपण एक्झरसाइजकडे वळूया. आता व्हिडिओच्या सुरुवातीला आपलं ठरलं होतं की नाही, कसं ठरलं होतं बघा, की एक्झरसाइजवर आपण जास्त फोकस करणार आहे, विचार करणार आहे. चार्ट आपले सगळे पार्ट आहेत, पण एक्झरसाइज जितकी प्रॅक्टिस करू ना आपण ते बेस्ट ठरणार आहे. मग बघा पहिला क्वेश्चन इथं ना, ठीक आहे, क्लोरोबेन्झिन आहे. ओके, क्लोरोबेन्झिन, पण रिॲक्शन कोणाबरोबर आहे, मॅग्नेशियम. आता मी काय आठवणार की या टॉपिकमध्ये ओके मॅग्नेशियम बरोबर रिॲक्शन म्हणजे इथं ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार होणार आहे. त्यामुळे ए कोण आहे ते मला कळालं. ए कोण होणार आहे बघा, की ही बेन्झिन रिंग आहे तशी मी लिहितो. ओके, त्याच्यामध्ये एम जी आणि इथं असणार आहे सीएल. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं. मग बेन्झिन रिंग MgCl. ओके, आता त्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. तो तुम्हाला गंमत सांगू का, लक्षात घ्या. हायड्रोलिसिस करून बी मिळणार आहे. ओके, आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजन म्हणजे समजा अल्किल ग्रुप घेतोय, सध्या इथं अरिल आहे, मी अल्किल कन्सिडर करतोय. ग्रिग्नार्ड्स रिएजन पासून आपण प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल तयार करतो. त्यासाठी फॉर्मल्डिहाइड, ते सोडून बाकीचे अल्डिहाइड आणि कीटोन अशा रिॲक्शन्स आहेत. आणि जास्त करून मुलं त्याची प्रॅक्टिस करतात. आता ह्याची प्रॅक्टिस करतच नाहीत, लक्षात घ्या. हायड्रोलिसिस म्हणूया आपण. ठीक आहे, मुद्दा काय की हायड्रोलिसिस केलं की काय होतं सांगतो, लक्षात घ्या. हे H आणि OH म्हणूया आपण, H आणि OH. तर MgCl आणि OH वेगळे होणार म्हणूया आपण, MgCl OH. आणि हा हायड्रोजन इथं अटॅच झाला तर बेन्झिन तयार होणार ना. मग बी हा कोण आहे सांगा, बेन्झिन. आणि ए हा कोण आहे, हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. बरं थांबा, मी कसं लक्षात ठेवलं, मी कुठल्या मेटलवर फोकस केला, मॅग्नेशियम मेटल. ड्राय इथर सॉल्व्हंट आहे, मग झालं का ग्रिग्नार्ड्स रिएजंट. म्हणजे असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आठवूया. सोडियम मेटल. ओके, आता लक्ष द्या. अल्कोहोलमध्ये जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे ना, त्यातल्या हायड्रोजनला सोडियम सबस्टिट्यूट करतोय. ओके, म्हणजे मला ए हा कोण मिळणार सांगा बघू, C2H5O आणि Na. सोडियम इथॉक्साइड मिळालं. काय मिळालं, सोडियम इथॉक्साइड. मग अशी आठवते का, एक चार्टमध्ये मी बोललो होतो, इथं रिॲक्शन होती, इथर तयार होत होतं. रिॲक्शनचं नाव होतं विल्यमसन्स सिंथेसिस. मग इथं काय होतं बघा, हे NaBr वेगळं होणार आणि हा अल्किल ग्रुप इथं येणार. आणि बी म्हणजे कोण मिळणार मला, की C2H5O आणि Na च्या ऐवजी परत C2H5 डायइथिल इथर. डायइथिल इथर. अरे आता दुसरं मी परत रिवाइज करतोय, मी काय फोकस केलाय, सोडियम मेटल. आता माझ्या डोक्यात आहे सोडियम मेटल म्हणलं की वुड्स रिॲक्शन, सोडियम मेटल म्हणलं की वुड्स रिॲक्शन. पण केव्हा, जर इथं अल्किल हॅलाइड असेल तर इथं मात्र कोण आहे, अल्कोहोल आहे. मग नाही, मग मी काय लक्षात ठेवलं की सोडियम मेटल हायड्रोजनला सबस्टिट्यूट करतोय. ओके, मग तो सोडियम अल्कॉक्साइड, इथिल आहे म्हणून इथॉक्साइड. ओके, आता नेक्स्ट, हे ऍसिड आहे, त्याची रिॲक्शन Ag. मग हा सिल्वर काय करतो, या हायड्रोजनला सबस्टिट्यूट करणार आहे. आणि तुम्हाला ए जो मिळणार आहे तो CH3COOAg म्हणजे सिल्वर ॲसिटेट. सिल्वर ॲसिटेट त्याची रिॲक्शन अल्किल हॅलाइड झाली की हा Ag आहे ना, जसं इथं NaBr वेगळं झालं तसं इथं AgBr वेगळं झालं. अल्किल ग्रुप इथं येणार आणि मिळणार आहे ना, ती बी ची व्हॅल्यू असणार आहे, बी असणार आहे CH3COO C2H5. हे ईस्टर आहे, नाव काय त्याचं, इथिल ॲसिटेट म्हणा किंवा इथिल. 2 कार्बन आहेत, इथं 2 आहेत. मग इथिल इथॅनोएट, ईस्टरसाठी OATE. ठीक आहे, आता फोर्थ रिॲक्शन मी इथं लिहिले, जसं इथं बोललो मी सोडियम म्हणलं की वुड्स रिॲक्शन, पण इथं अल्किल हॅलाइड असेल तर आहे की अल्किल हॅलाइड, फक्त हे Na मी असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, आता सोडियम अल्किल हॅलाइड. मग प्रॉडक्ट कुठला तयार होणार आहे तुम्हाला सांगू का, हा तुमचा R ग्रुप आहे ना, मग R हा अल्केन तयार होणार ना. म्हणजे इथं कार्बन किती आहेत, 2. मग प्रॉडक्टमध्ये किती असणार आहेत, 4. आलं का ध्यानात तुमच्या, म्हणजे इथं अल्केन मध्ये कार्बन डबल होणार आहेत, म्हणजे 2 चे 4 म्हणजे इथं ब्युटेन हा प्रोडक्ट असणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 रिॲक्शन्स घेतल्यात, लगेच थांबवत नाहीये. आपल्याला अशीच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, मेमराईज करायचं आहे, आठवायचं आहे. मॅग्नेशियम म्हणलं की आता तुमच्या लक्षात आलं ग्रिग्नार्ड्स रिएजन. हायड्रोलिसिस केलं की तुमच्या लक्षात आलं की अल्केन तयार होईल किंवा बेन्झिन तयार होईल.
अरिल असेल तर बेन्झीन, बाकीचा कुठलाही अल्किल ग्रुप असेल तर अल्केन तयार होईल. आता हे सगळे ना पुस्तकात हुडकायचं तुम्हाला, हे लक्षात घ्या. परत सोडवायचं डेली, हे लक्षात घ्या. मग चला आपण उरलेला एक्सरसाइज पण बघूया. आता व्हिडिओच्या शेवटी ना मी हे क्वेश्चन एक्सप्लेन करतोय बघा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का, मग अल्कीन आहे, त्याची रिॲक्शन HBr, पण इथं त्यांनी पॅरॉक्साईड वगैरे काय लिहिलं नाही आहे. मग आपण रिॲक्शन अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल करायची. म्हणजे काय होणार की हा निगेटिव्ह पार्ट ज्या ठिकाणी कमी हायड्रोजन आहे तिथं अटॅच होणार. म्हणजे मला काय मिळणार, CH3 CH ह्याला ब्रोमीन अटॅच होणार, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड होणार कारण ॲडिशन अक्रॉस डबल बॉन्ड होते, आणि CH2चं CH3 होणार. आता अल्कोहोलिक KOH म्हणजे आठवायचं KOHच्या दोन रिॲक्शन आहेत, अल्कोहोलिक आणि ॲक्वियस. ॲक्वियस KOH असेल की अल्कोहोल तयार होतं, पण अल्कोहोलिक असेल तर डिहायड्रोहॅलोजनेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सराव या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे काय होणार बघा, हे CH3 होतं इथं, तिथं CH2 लिहितो आणि इथं डॅश देतो. आता हे दोघं रिमूव्ह होणार आणि ते दोघं रिमूव्ह झाल्यामुळं मला प्रॉडक्ट काय मिळणार आहे बघा, CH3CH पुन्हा डबल बॉन्ड होणार आणि CH2, म्हणजे हाच प्रॉडक्ट, हे जे प्रोपीन आहे ना ते परत जनरेट होतं. आता लक्षात घ्या, बोर्डला एकदा असा प्रश्न आला होता, हाऊ डॅश एक्स ग्रुप इज कन्वर्टेड इनटू दिस ग्रुप. आता डॅश एक्स म्हणजे अल्किल हलाइड ना, मग अल्किल हलाइडला तुम्हाला अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. रिॲक्शन ॲक्वियस KOH बरोबर, सायनाइडमध्ये अल्कोहोलिक KCN बरोबर, आयसोसायनाइडमध्ये अल्कोहोलिक AgCN, अमाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे अमोनिया, ते पण एक्सेस. हे काय लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थांबवतो इथं मी. बघा आता अल्किल हलाइड कंप्लीट झालं. नेक्स्ट रिॲक्शनमध्ये आपण अरिल हलाइड घेऊया, त्यात सँडमेयर्स रिॲक्शन पण कंप्लीट करूया. म्हणजे 2 लेक्चरमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह फिनिश, नंतर अल्कोहोल फिनॉल इथर. ओके, मग त्यात कसं आहे, अल्कोहोल आणि इथर, अल्कोहोल एकत्र घेऊया. फिनॉलचा मी ऑलरेडी व्हिडिओ तयार केलाय, तो बघा. इथरसाठी लगेच कंप्लीट होईल. अल्कोहोल आणि इथर घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर मग अल्डिहाइड, कीटोन ॲसिड, त्याला 2 ते 3 व्हिडिओ लागतील. नायट्रोजन, आठवड्यात रिॲक्शनचा पार्ट कंप्लीट होईल. आणि नंतर आपण शेवटी तुम्हाला ना मी CETत आलेले प्रश्न आपण त्यावेळेस डिस्कस करूया. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.